समाजमनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। खटाव तालुक्यातील वडूज येथे विराट हिंदू संमेलन मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडले। या निमित्ताने काढलेल्या भव्य शोभायात्रेने कार्यक्रमास चांगलीच रंगत आली। प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज परमपूज्य भगवा ध्वज गोमाता आणि पंचवल्लभ वृक्ष यांचे पूजन करण्यात आले। छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे, जिल्हा परिषद अध्यक्षा माननीय सौ प्रिया महेश शिंदे मॅडम यांच्या हस्ते पूजन करण्यात आले। यावेळी जिल्हा परिषद सदस्य माननीय धनंजय चव्हाण, नगराध्यक्षा माननीय स्वप्नाली गोडसे, उपनगराध्यक्ष जयवंत पाटील यांच्यासह सर्व नगरसेवक, भाजपा तालुका अध्यक्ष अनिल माळी, वडूज शहर उपाध्यक्ष प्रदीप शेट्टे यांच्यासह पदाधिकारी हजर होते। यानंतर वडूज शहरातून शोभायात्रा मिरवणूक काढण्यात आली। यामध्ये मंजूळ आवाजात डॉल्बी सिस्टीमवर देशभक्तीपर गीते सादर करण्यात आली। सुशोभित अश्वरथात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेसह हरिभक्त पारायण धीरज शास्त्री वलेकर, रासव संघाचे सूरज पाटील, नारी शक्तीच्या प्रांजल किरण कांबळे यांना बसण्याचा मान देण्यात आला। शोभायात्रेत घोड्यावर मराठमोळी तरुणी आणि बालक यांना बसवण्याचा मान मिळाला। यावेळी भारत माता की जय, जयतु जयतु, जय हिंदू राष्ट्र, जय श्रीराम अशा घोषणा सर्व सहभागी स्त्री पुरुष यांनी दिल्या। नागरिकांनी सर्व रस्त्यावर आणि घरासमोर रांगोळ्या काढण्यात आल्या होत्या। तसेच फुलांच्या पाकळ्यांची उधळण करण्यात आली। बाल वारकरी मंडळांतर्फे शोभायात्रेत संगीतमय भजन वाजवण्यात येत होते। सर्वत्र भगवे झेंडे फडकवण्यात येत होते। सर्व स्त्री पुरुषांनी सुशोभित वेशभूषा केशभूषा करून भगव्या टोप्या परिधान करण्यात आल्या होत्या। स्त्री पालक वर्ग आणि त्यांचे बाल गोपाळ मुले मुली यांनी बाल शिवाजी, मावळे, देवदेवी, संत समाज सुधारक यांची वेशभूषा करून शोभा मिरवणूक मध्ये रंगत आणली। मिरवणूक माघारी श्री गणपती मंदिर मध्ये संमेलनास सुरुवात झाली। यावेळी प्रमुख वक्ते हरिभक्त पारायण धीरज शास्त्री वलेकर, श्री सूरज पाटील, कुमारी प्रांजल कांबळे यांनी मार्गदर्शन केले। यामध्ये शिष्टाचार, सामाजिक समरसता, स्वदेशी, पर्यावरण संवर्धन आणि कुटुंब प्रबोधन ही पंचसूत्री विशद केली। त्यानंतर सूरज पाटील यांनी रासव संघ आणि हिंदू समाज याविषयी मार्गदर्शन केले। हरिभक्त पारायण धीरज शास्त्री वलेकर यांनी संत व्यासपीठ आणि हिंदू समाज आणि भारत माता याविषयी मार्गदर्शन केले। तर कुमारी खटावकर हिच्या नृत्यास चांगला प्रतिसाद मिळाला। यानंतर सर्व सहभागी वेशभूषा स्पर्धकांचा आणि त्यांच्या पालकांचा स्मृतिचिन्ह आणि प्रशस्ती पत्र देऊन सन्मान करण्यात आला। डॉक्टर गिरीश जोशी, डॉक्टर सोमनाथ पोरे, दशरथ क्षीरसागर, ज्योती मंगरुळे आणि सहकाऱ्यांनी स्वागत केले। अलोक महाजन यांनी सूत्रसंचालन केले। डॉक्टर कुंडलिक मांडवे यांनी आभार मानले। जय श्रीराम, जय जय श्रीराम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। अखिल हिंदू समाज यांच्या वतीनं भव्य अशी शोभायात्रा आपल्या वडूज शहरामध्ये संपन्न होत आहे। तरी सर्व हिंदू बांधवांनी या रथयात्रेमध्ये सहभागी व्हायचं आहे।
येरळा न्यूजसाठी प्रतिनिधी अमर फडतरे, प्राध्यापक अजय शेट्टे. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या येरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.